नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट अनुराधा भारती आणि या आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड पार्टिसिपेंट्सची नावं जर तुम्ही सांगितले तर. यंदाच्या वर्षी हा तुम्ही मगाशी विचारल्याप्रमाणे सब्जेक्ट जो दिला होता तो 12 जे किल्ले आहे शिवाजी महाराजांचे जे युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून डिक्लेअर केले, तर त्या विषयाला अनुसरून चित्र काढायची होती. वेगवेगळ्या माध्यमातून चित्र काढलेली आहेत. ह्याच्यामध्ये पहिलं बक्षीस आहे ते शारदा दास त्यांना मिळाले. दुसरं बक्षीस आहे रत्नागिरीवरून विक्रम परांजपे म्हणून आर्टिस्ट, त्यांनी त्यांचं चित्र पाठवलं होतं त्यांना. आणि तिसरं बक्षीस आहे रिचा जैन यांना मिळाले. ते सोडून आम्ही 2 कॉन्सोलेशन प्राइसेस दिलेले आहेत. आणि म्युरल्स हा विषय नव्हता चित्र प्रदर्शनाचा किंवा स्पर्धेचा, पण म्युरल्स पण काहींनी केले होते. त्यामुळे आम्ही मग त्या सगळ्यामध्ये आधी असं मिनिएचर म्युरल असं एका चित्रकाराने केलं होतं, तर त्यांना आपण एक कॉन्सोलेशन प्राइज दिले. हेमंत चिंचवळे नाव आहे त्यांचं. खूप सुंदर त्यांनी कॉम्पिटिशन्स पण घेतली होती आणि या पेंटिंग शिवाजी महाराजांची जी किल्ले आहेत त्याचे हे थीम होते आणि आपण आज मॅडमला बोलणार आहोत याबद्दल. आणि हे पेंटिंग कॉम्पिटिशन्स चं कितवं वर्ष आहे? या ग्रुपचं ॲक्च्युली 25वं वर्ष आहे, म्हणजे 25 वर्ष पूर्ण झाली, 26वं वर्ष आहे. आणि पुणे फेस्टिवल अंतर्गत 18वं वर्ष आहे. दरवर्षी वेगवेगळी थीम देऊन आपण कॉम्पिटिशन ठेवतो, स्पर्धा ठेवतो. आणि मग त्या जी थीम असते त्याला अनुसरून वेगवेगळ्या माध्यमातून ह्या सगळ्या चित्रकार ज्या महिला आहेत ह्या चित्र काढतात, घरून चित्र काढून आणतात आणि मग इथे मांडतात ते चित्र. आणि मग ह्याच्यातून आपण वेगवेगळे असे परीक्षक बोलवतो वेगवेगळ्या आर्ट फॉर्ममध्ये ज्यांनी स्पेशलायझेशन केलं आहे, आणि मग आपण त्याच्यातून बक्षिसं काढतो. प्राइस पण दिलेले आहेत जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना. यंदाच्या वर्षी प्राइसेस दिले ते निवेदिता प्रतिष्ठान आणि ॲडव्होकेट निशा चव्हाण आमच्या दोघींच्या तर्फे यंदा प्राइसेस दिलेले आहेत. तिने त्यांची आई आहे दाभाडे म्हणून, तर त्यांनी काही प्राइसेस स्पॉन्सर केलेत आपले आजच्या या स्पर्धेसाठी आपण जे दिलेत ते. आणि या स्पर्धेचं पहिलं प्राइस आहे ते निवेदिता प्रतिष्ठानतर्फे आमची आई कैलासवासी रजनी अंतापूरकर यांच्या स्मरणार्थ पहिलं बक्षीस दिलेलं आहे. कारण ती स्वतः चित्रकार होती आणि दरवर्षी या चित्रकला स्पर्धेमध्ये भाग पण घ्यायची, बक्षीस पण मिळवलेलं आहेत आणि दरवर्षी तिची उपस्थिती असायची या स्पर्धेला किंवा या प्रदर्शनाला. यंदाच्या वर्षी ती नाही आहे, त्यामुळे तिच्या स्मरणार्थ पहिलं बक्षीस दिलेलं आहे. खूपच छान. आणि सेकंड आणि थर्ड जे आले असतील रँकमध्ये त्यांचे पण एकदा नावं सांगा ना. नावं आता मला तसं सांगता येणार नाहीत, कारण गडबड होती सकाळी. हे सगळे ह्यावर्षी आम्ही असं केले की महिला आणि पुरुष असे 2 वेगवेगळ्या विभागात स्पर्धा घेतलेल्या होत्या. दरवर्षी आमच्याकडे फक्त महिला चित्रकार असतात, त्यावेळेला आम्ही पुरुष चित्रकार सुद्धा समाविष्ट केले, पण सगळे बाहेरचे आहेत. त्यामुळे सगळ्यांची नावं मला माहिती नाही, पण मी तुम्हाला नावं त्यांची देते सगळ्यांची. ठीक आहे मॅम, चालेल. आणि या कॉम्पिटिशन मध्ये कोणी पण भाग घेऊ शकतो? या कॉम्पिटिशन मध्ये कोणीही भाग घेतो. सुरुवातीला मी जसं सांगितले तसं 25 वर्ष आपल्या या ग्रुपला झाले, तर सुरुवातीला 25 चित्रकार महिला फक्त आपल्या ग्रुपमध्ये जोडल्या होत्या. त्यानंतर मग हळूहळू सगळ्या महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या कलाक्षेत्रातल्या म्हणजे वेगवेगळ्या अमॅच्युअर आणि प्रोफेशनल असे दोन्ही चित्रकार आपल्या इथे समाविष्ट आहेत. आणि आता गेले एक 8-10 वर्ष तर सगळ्या भारतातनं वेगवेगळ्या ठिकाणून चित्रकार येतात आणि चित्र मांडतात. त्यामुळे आता 250-300 महिलांचा ग्रुप आहे आमचा. आणि सगळ्या छान वेगवेगळ्या आर्ट फॉर्म मध्ये स्पेशलायझेशन केलेल्या अशा आहेत, आणि त्यातल्या काही प्रोफेशनल पण आहेत आणि काही हॉबी आर्टिस्ट आहेत. पण त्या हॉबी आर्टिस्ट असल्या तरी त्या म्हणजे ॲज गुड ॲज प्रोफेशनल असं. आणि प्रत्येक व्यक्तीला इथं कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा एक संधी भेटते, ते फार छान आहे. म्हणजे इवन फ्रॉम द बिगिनर्स ॲज वेल, इफ आय एम नॉट रॉंग. ऍक्च्युली असंच होतं की प्रोफेशनल लोकांना तर संधी मिळतच असते, पण जे अमॅच्युअर आहेत की ज्यांचं हाऊसवाईफ आहेत, काही कारणास्तव त्यांची छंद त्या जोपासू शकल्या नाही, तर मग त्यांना व्यासपीठ कुठे मिळणार.
तर त्यांच्यासाठी आम्ही हे सुरू केलं. आणि एक हॉबी म्हणून hobby त्यांना म्हणून. एक प्लॅटफॉर्म आणि 15 वर्षापासून अगदी 80 वर्ष, म्हणजे पहिले 2-3 वर्ष तर माझ्याकडे पार्टिसिपेट केलेले अगदी 80च्या पुढचा वयोगट सुद्धा आम्ही ठेवला होता. म्हणजे असं 60च्या पुढच्या Wow. वयोगटात, 15 ते 35, 35 ते 60 आणि 60च्या पुढच्या वयोगटात अशा. तर अशा ज्या काही महिला असतात की ज्या लग्नाच्या आधी त्यांनी करिअर केलेलं आहे, पण लग्नानंतर त्यांचं करिअर खंडित झालेलं आहे, त्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी मग हा प्लॅटफॉर्म खूप त्यांना उपयोगी ठरला. म्हणजे 40 वर्षानंतर, 40 वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा ब्रश हातात घेतला आणि आम्ही चित्र बरोबर आहे. काढायला लागलो आणि बक्षीस मिळाले. तो आनंद फार वेगळाच छान. असतो महिलांचा. अच्छा.